खरंच खूप गोड असतात, स्वीट असतात आणि त्यांना आपण इंडियन्स खूप आवडतो. ते जवळ आहेत आपण रस्त्याच्या. तर आता तुम्हाला इथलं मॅजिक दाखवते मी चायनाचं काय आहे या प्लेसचा. आपण आता आहोत चायनाच्या एका मोठ्या सिटीमध्ये जी आहे चॉंगकिंग सिटी आणि या सिटीला चायनामधली मोस्ट डेव्हलप सिटी असं म्हटलं जातं. तसंच या सिटीमध्ये तुम्हाला खूप साऱ्या अमेझिंग ऑसम आणि एकदम शॉकिंग गोष्टी बघायला मिळतील. गेल्या 20-30 वर्षातच ही सिटी खूप जास्त डेव्हलप झाली आहे. या व्यतिरिक्त इथे शांघाय बीजिंग तर डेव्हलप सिटी आहेतच, पण त्या आधीपासूनच्या डेव्हलप सिटी आहेत. ही जी सिटी आहे चॉंगकिंग ही आता जस्ट गेल्या 20-30 वर्षातच खूप जास्त डेव्हलप झाली. त्यामुळे तुम्हाला इथं भरपूर साऱ्या उंच स्कायस्क्रेपर बिल्डिंग्स बघायला मिळतील, खूप जास्त डेव्हलपमेंट बघायला मिळेल. आणि जसं मी सांगितलं शॉकिंग सिटी आहे, तर आपण याआधी एक शॉकिंग प्लेस बघितली, तर आता दुसऱ्या शॉकिंग प्लेसला आपण जाऊया. आणि तिथं त्या गोष्टी बघितल्यावर वाटतं अरे वा बापरे, खरंच असं काही होऊ शकतं का? चायना खरंच किती पुढे गेली, काय आहे चायनाची टेक्नॉलॉजी, अशाच गोष्टी आपल्या तोंडावर येतात, असे शब्द आपल्या तोंडावर येतात. तर चला आता आपण स्पॉटला जाऊया, जी इथली एक नवीन आणि अमेझिंग अशी प्लेस आहे, शॉकिंग अशी प्लेस आहे. तर चला जाऊया. तर आता मेट्रो लाईन घेतो आम्ही इथून आणि त्या स्टेशनला आपण जाऊया आणि मग ती प्लेस बघूया. तर जसं की मी सांगितलं की या सिटीमध्ये चॉंगकिंग सिटीमध्ये सगळ्यात जास्त मेट्रो लाईन नेटवर्क आहे. तर आता मेट्रोचं तिकीट घेऊया आणि निघूया. नमस्ते.那你们怎么看这大概多少钱？就一八的。哦，那你出来就算。你出来就算了，我就挂了，拜拜，拜拜。So the batteries you're providing are for those. Motorcycle. Yeah, motorcycle model. Well, vendor Ola. काय ओलाचे कोण आहे? vendor batteries. Chinese supplier. Yep. Oh, nice. That's great. So do you visit before India or no? Sorry? Do you visit before India? No. Due to the policy issue, the visa for Chinese to apply, the India visa is so hard. At least 3 months. It's same for Indians. No. For India, it's like 1 to 2 weeks. No. Visa we get, but visa time. It's something complicated. They don't use. I mean, a lot of India clients Yeah. in the television. Yeah. So battery company. बोलो पुढे. सबस्क्राईब करा प्लीज. व्हिडिओ बघा. चायना फिरा माझ्यासोबत ट्रेनमध्ये. मजा येते ऐकायला. काय बघितलं ऐकण्याने आता? बोट बघितली. अजून ऐके छान दिसतोय. ऐके छान दिसतोय. गोड दिसतोय. नाही पडणार. There is plenty of you will not find electricity that many of the houses they don't get electricity. ट्रेन कशी आवाज करते? हे बघा, हे काहीतरी एक वेगळं फळ दिसतंय. अगदी रबरासारखं आहे दिसायला. तर छान लाल कलरचं आहे. काय बघू खाऊ. 4-5 खायला आयुष्यात नवीन ट्राय करून इथं खूप वेगवेगळे प्रकारची फ्रुट्स खायला मिळते. नंतर हे पण ताळ असते आपल्याकडे. ताळ सारखंच आहे. छान खोबऱ्यासारखं ऊसासारखी टेस्ट लागते. हे असं असतं. याला साफ करून चला
हे काय फ्रूट आहे तुम्हाला माहिती असेल याचं नाव तर सांगा, आम्ही ट्राय करून बघतो कसं लागतं. डायरेक्ट हे आलं आपण याच्यावर गेलं ना आता तुम्हाला दिसेल. तर हे बघा आपण आता आलो, हे आहे ग्राउंड फ्लोअर बरोबर. हा आहे ग्राउंड फ्लोअर आणि बघा एका साईडला अशा चायनीज कल्चर ट्रॅडिशन जे ओल्ड कल्चर होतं त्याच्या या असे पागोडे आहेत थोडे थोडे, आणि दुसऱ्या साईडला बघा किती उंच उंच बिल्डिंग्स आहेत. मॉडर्न कल्चर एका साईडला ट्रॅडिशनल चायनीज कल्चर, एका साईडला मॉडर्न कल्चर. तर अशीच डेव्हलप सिटी आहे की तुम्हाला इथे दोघं गोष्टी बघायला मिळतील, चायनीज कल्चर पण, ट्रॅडिशनल आणि मॉडर्न कल्चर पण. सो लेट्स गो. तर आता मी हे खाऊन बघते कसं लागतं ते. चेरी लागते, टूटी फ्रुटी, प्रॉपर चेरी आहे, टूटी फ्रुटी. वा, माझी खूप फेवरेट आहे टूटी फ्रुटी. ही टूटी फ्रुटी फक्त मोठी आहे. वा बाय वा, एकदम जबरदस्त आहे. आय लाईक इट. आणि बी त्याच्यामध्ये मस्त एकदम. तर हा बघा, हा आहे पूर्ण ग्राउंड फ्लोअर. ठीक आहे, हे बघा ग्राउंड फ्लोअर दिसतोय. त्यानंतर हे बघा रस्त्यावर गाळा जात आहे, तर अगदी जवळ आहेत आपण रस्त्याच्या. हो ना, ग्राउंड फ्लोअर आहे ना. तर आता तुम्हाला इथलं मॅजिक दाखवते मी, चायनाचं काय आहे या प्लेसचं. आपण त्या मॅजिक प्लेसला आता आलो आहे. पूर्ण ग्राउंड फ्लोअर या एका साईडला इथं या ट्रॅडिशनल पागोडे आहेत, एका साईडला उंच उंच अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत. ठीक आहे, आणि आपण आहोत ग्राउंड फ्लोअरला. तुम्हाला दाखवला खाली रस्ता, लगेच गाड्या जात होत्या. आणि आता एक मॅजिक दाखवते तुम्हाला. हे बघा पूर्ण हा प्लेस, एवढा मोठा स्पेस पूर्ण ग्राउंड फ्लोअरचा आहे. आपल्याला तिकडे जायचं आहे, ग्राउंड फ्लोअरवर आहेत आपण. आणि आता चालत चालत एवढा मोठा स्पेस या तिकडे जाऊन तुम्हाला एक गंमत दाखवते मी. आणि आता मॅजिक बघायला तयार होऊन जा. हा पूर्ण ग्राउंड फ्लोअर जो मी तुम्हाला दाखवते आधीच, हा ग्राउंड फ्लोअर. आणि आपल्याला आता इथले दाखवते. हे बघा, हे बघा आणि आपण जो तो 23 किती खाली ना, 23 मजले टोटल. आपण हे पण आहोत आता 23व्या मजल्यावर. तर आपण ग्राउंड फ्लोअरला आहे. ग्राउंड फ्लोअरमधून आपण हा एवढा खोल नजारा बघू शकतो. म्हणजे बघा बिल्डिंग किती खालून सुरू झालेले आहेत. आणि जर असं पाहिलं तर आपण ज्या फ्लोअरला आहे ते आहे 22वा फ्लोअर. तुम्हाला बघायचं असेल फक्त झूम करून समोर, मग मी झूम करून दाखवतो. तर चायनाच्या चॉंगचिंग सिटीची कमाल दाखवतो. हा आहे ग्राउंड फ्लोअर. ठीक आहे, सिटी कशी कन्स्ट्रक्ट केली डोंगरावर ते दाखवतो. पूर्ण ग्राउंड फ्लोअर आहे. याच्यावर तुम्हाला शॉप्स दिसतील, सेलर्स दिसतील. या नॉर्मल बिल्डिंग्स आहे बँकेच्या वगैरे सिटी सेंटरला. हे बाळा चल इकडे. आणि हा फ्लोअर जर आपण चालत चालत गेलो, हा पूर्ण एवढा फ्लोअर आहे, आपण पूर्ण तिथपर्यंत जाऊ.
तर चॉंगचिंग ही सिटी चायनामधली सर्वात लेट इन द सेन्स एक करंट डेव्हलपमध्ये सिटी, आणि हिला मॅजिकल सिटी म्हणतात कारण जेवढं काही नवीन इनोव्हेशन काय असेल ते सर्व या सिटीत टाकण्यात आलं आहे, आणि जेणेकरून कॉम्पॅक्ट सिटी बऱ्यापैकी स्पेशियस करता येईल. तर ते करण्यासाठी आपण जे जुगाड भरपूर जुगाड इथं केले. जसं ते ट्रेन एक बघितली आपण जी कमर्शियल आणि आपल्या रेसिडेन्शियल अपार्टमेंटमधून जाते. तर हा एक तसा एक तिकडे होता ग्राउंड फ्लोअर, ही आता बिल्डिंग आहे. आणि आता आपण दुसऱ्या कठड्यावर आलो. जर दुसरा कठडा बघितला तर आहे दुसरा कठडा 30 मजले खाली. हे बघा, तर ती बाजू होती ग्राउंड फ्लोअरची, आणि इथे जर आलो आपण तर आपण आहे 30 मजले वर. कमीत कमी 30 मजले, त्यापेक्षा जास्त असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 मजले वर. आणि आपण जो उभा धरलाय तो 23वा मजला. 23 मजले टोटल आपण धरून. तर ही आहे मजा इथली. हे बघा, आपण आहोत ग्राउंड फ्लोअरवर, आणि ग्राउंड फ्लोअरच्या हिच्यातून बघितलं की ही अशी उंच मोठी बिल्डिंग आहे, आणि आपण आता आहोत 22व्या फ्लोअरवर. ते बघा तिथं लिहिलंय 22 फ्लोअर, आणि हा आहे ग्राउंड फ्लोअर. तर आपण वास्तविकतेमध्ये ग्राउंड फ्लोअरला आहेत. खरं तर आपण खालून लगेच चढलो रस्त्याने. हा पूर्ण एवढा मोठा ग्राउंड फ्लोअरचा स्पेस आहे. बट जर आपण इकडे टर्न झालो, या बाल्कनीच्या या कॉर्नरच्या एरियाला आलो, तरी भली मोठी बिल्डिंग आहे. म्हणजेच पाहायला गेलं तर आपण कुठे आहोत आता 22व्या फ्लोअरवर. तर ही इथली एक मजा आहे, मॅजिक आहे की हाऊ इट्स पॉसिबल. कशी आहे ना चायनाची टेक्नॉलॉजी, चायना काय काय करू शकते. तुम्ही आहात ग्राउंड फ्लोअरला, पण ॲटोमॅटिक जादूने तुम्ही पोचून जाल 22व्या फ्लोअरला. तर ही आहे इथलं मॅजिक. आणि या 22व्या फ्लोअरला नॉर्मल हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, शॉप्स आहेत या पूर्ण बिल्डिंगमध्ये. हा असा इथला पॅसेज आहे पूर्ण. तर अशी आहे ही मॅजिकल सिटी चायनाची चॉंगचिंग. इथं तुम्हाला सगळ्याच मॅजिकल शॉकिंग गोष्टी बघायला मिळतील. वाटतंय ना खरंच आता बापरे चायना काय काय करू शकते, असं पण होऊ शकतं का. हे समोर येऊन जेव्हा फील करतो ना आपण, तेव्हा जास्त इंटरेस्टिंग आणि जास्त मजेशीर वाटतं खरंच. कारण आपण तेव्हा स्वतः इथं असतो ना ग्राउंड फ्लोअरला आहे, तिथून डायरेक्ट खाली बघतोय तर एवढं खोल आहे. हा बघा केवढा मोठा ग्राउंड फ्लोअर आहे हा. तिकडे खाली लगेच तिकडं जाऊन रस्ता आहे खाली हा लगेच. त्याच फ्लोअरला 22व्या फ्लोअरला मध्ये इकडं आल्यानंतर बाहेरचा व्ह्यू दाखवते. तो बिल्डिंगांचा होता. ओ रिव्हर, यागझी रिव्हर. आणि याच 22व्या फ्लोअरच्या जर आपण दुसऱ्या बाजूला आलो मीन्स चालून पुढे, तर ही आहे यांगतीज रिव्हर, ज्याच्यावर चॉंगचिंग सिटी वसवलेली आहे. नदीचं पात्र खूप मोठं आहे आणि थ्रूआउट द सिटी एवढंच आहे. असं नाही की कुठे कमी जास्त होईल, पूर्ण पात्र एवढंच आहे. आणि पात्राला छेडछाड कुठेच केली नाही आहे, नदी पात्र तेवढंच ठेवलं आहे. आणि सिटीमध्ये जो वॉटर फ्लो आहे तो कंट्रोल करण्यासाठी सिटीच्या वर एक डॅम बांधला आहे. मे बी दुपारी गेलो तर त्या डॅमला जाऊ. इट्स ब्युटिफुल. आणि या सिटीचा नाईट व्ह्यू खूप छान असतो. मीन्स चॉंगचिंग जी सिटी ती नाईट व्ह्यूसाठी खूप छान आहे. तर अशी आहे मॅजिकल सिटी ऑफ चायना. मोस्ट क्राउडेड सिटी, ऑलमोस्ट 3 करोड लोक इथं राहतात. लार्जेस्ट पॉप्युलेशन ऑफ द चायना रिसाइड्स इन दिस सिटी. सो तेवढी क्राउडेड पण आहे. मीन्स जर समोर बघितलं तर ब्रिजवर दिसेल क्राऊड कशी आहे.
त्यानंतर मेट्रो नेटवर्क इथलं खूपच छान आहे. मॅग्लेवेज सर्व काही आहे आणि लॉंगेस्ट मेट्रो नेटवर्क इथे चायनातलं. बाहेरचं मला सांगता येत नाही पण चायनातलं. त्या व्यतिरिक्त डीपेस्ट स्टेशन एशियामधलं म्हणा किंवा चायनातलं म्हणजे सर्वात खोलीवरचं मेट्रो स्टेशन. ऑलमोस्ट 300 ते 400 फूट खोल स्टेशनसुद्धा इथं आहे. एक हा इकडे आहे ग्राउंड फ्लोअरचा खालचा रोड आणि जो आपण तिकडे बघितला एकदम खोल 22वा 25वा फ्लोअर. आणि जर हा इकडे 25वा फ्लोअर आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता ह्या ज्या नवीन कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंग आहे ह्या तर किती उंच आहेत अजून. म्हणजे याच्यात 50-80 फ्लोअर तर नक्कीच असतील. एवढा उंच उंच या स्कायलाईन्समध्ये बिल्डिंगांमध्ये आहे की नाही डेव्हलप सिटी चॉंगचिंग. I want photo with you. Yeah. good. Hello. 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 This mother. Yes. Hello. Nice to meet you. Nice to meet you. Yeah, let's take a photo. Yeah, I can take a photo. Here. Bye. Thank you. थँक्यू. चल लगेच इथे सगळे स्टॉल जेवणाचे फूडचे स्पॉट दिसला म्हणजे आले ते पण लगेच विक्रेते. चायनीज पीपल खरंच खूप गोड असतात, स्वीट असतात आणि त्यांना आपण इंडियन्स खूप आवडतो. आम्हाला इथं भरपूर सारे चायनीज आमच्याजवळ स्वतःहून येत आहेत आणि बोलत आहेत की नाईस टू मीट यू. आम्हाला इंडियन्स लोक खूप आवडतात, आमच्यासोबत फोटो काढा आणि छानपैकी गप्पा मारतायत. तर खरंच आपल्यालाच वाटतं की जर चायनीज असे असतील तसे असतील बट खरंच सांगते आम्ही इथे राहतो 1 वर्षापासून आम्हाला कुठलाही काही वाईट एक्सपिरियन्स आला नाही. त्यांच्यासारखे गोड लोक खरंच कुठंच नाही मी म्हणेल. खूप स्वीट असतात, खूप गोड असतात आणि खूप हंबल असतात. खूप हेल्पफुल असतात चायनीज पीपल. खूप मदत करतात आणि छानपैकी बोलतात. इतके खुश होतात ते आपल्याला बघून जेव्हा त्यांना सांगावं ना काहीतरी त्यांच्या चायना व्यतिरिक्त वेगळा माणूस आहे कुठल्या इंडियाचं आहे सांगितलं होतं इतके खुश होतात. वेलकम टू इंडिया, एन्जॉय करा तुमची ट्रीप, आम्ही खूप खुश आहोत, आम्हाला इंडियन पीपल खूप आवडतात आणि खूप छान छान गप्पा मारतात. म्हणजे त्यांचं आपलं कम्युनिकेशन हे चायनीज लँग्वेजमुळे कमी पडून जातं की प्रत्येकाला तिथं इंग्लिश लँग्वेज येत नाही. बऱ्याचशे 90% लोक चायनीज भाषाच बोलतात बट तरीसुद्धा ते इशाऱ्यांनी हावभावांनी आपल्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण देखील त्यांच्याशी कम्युनिकेट करतो आणि खूप छान एक्सपिरियन्स आम्हाला इथे येतो. जेवढी सुंदर ही सिटी ही कंट्री बघण्यासारखी चायना कंट्री तेवढे सुंदर इथले लोक आहेत आणि खरंच मी रिकमेंड करेन एकदा तरी तुम्हाला कधी चान्स मिळाला तर नक्की चायना या कंट्रीला व्हिजिट करा. तिथला एक्सपिरियन्स घ्या फिरण्याचा वगैरे सगळा लोकांचा. खरंच तुम्ही प्रेमात पडणार. हे बघा आपल्या इथे कशा मुंबईच्या स्टेशनवर लोकल जवळ गजऱ्याची दुकानं असतात तसे इथं मोगरा आहे हा ते पण विकतायत आणि विकायला आहेत. असे हे ना ब्रेसलेट सारखे हातामध्ये घालतात. हे बघा या शेवटी. आणि जसं आपल्या इथल्या दादर स्टेशनला वगैरे या CST स्टेशनला उतरल्यावर खालच्या ग्राउंड फ्लोअरला विक्रेते बसले असतात तसेच इथं पण बसलेले आहेत सगळे उतरल्यावर ग्राउंड. सॉरी हे बघा शूज वगैरे घेऊन हे घेऊन हे पांडा चायनाचा पांडा ॲनिमल. अगदी तसंच वाटतंय जसं दादर स्टेशनला खाली ग्राउंड फ्लोअरला बसलेले असतात ना तसंच काहीसं.
आहे काय काय. तर चला आता जेवणाची वेळ झाली, दुपार झाली आणि नेहमी रोज बाहेर चायनीज जेवण खाऊन कंटाळा येतो तसं मी म्हटले. आणि इंडियन जेवणाला खूप मिस करतो. घरी असतो तर आपण बनवत असतो, पण असं बाहेर आलं की फक्त चायनीजच खायला मिळतं, तर मग आम्ही मिस करतो. तर जिथं चान्स मिळतो आम्हाला इंडियन जेवण करण्याचा आम्ही तो सोडत नाही. तर आता ही एवढी मोठी सिटी, इथं नक्कीच म्हटलं असेल इंडियन रेस्टॉरंट. आणि आता आम्ही शोधलं आहे आणि आपलं इंडियन रेस्टॉरंट दिल्ली दरबार. तर तिथं आता चाललो आहे जेवायला, आपलं भारतीय जेवण करायला. तर चला जाऊया. या सिटीमधलं दिल्ली दरबार हे हॉटेल कसं आहे ते पण बघूया आणि भारतीय जेवण पण करूया. चायनाने ना एलिव्हेटरचा बिझनेस नक्कीच खूप जास्त प्रमाणात घेतला असेल असं वाटतं. बिकॉज इथं तुम्हाला मेट्रो स्टेशन असू द्या, हायस्पीड स्टेशन, तिथं खूप सारे फ्लोअर्स असतात आणि तेवढे फ्लोअर्स चढायला उतरायला प्रत्येक ठिकाणी खूप जास्त अशा एलिव्हेटर्स असतात. तर वाटतं की सगळ्या एलिव्हेटर्स या चायनामध्येच आहेत, इतक्या जास्त आहेत. आणि ही सिटी ना खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. दुसरं न्यूयॉर्कच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. न्यूयॉर्क सारखीच सिटी. आम्ही न्यूयॉर्कला गेलो होतो, ती देखील अशीच आहे. तिथं पण टाइम्स स्क्वेअर आहे, इथेच टाइम्स स्क्वेअर आहे आणि तेवढीच डेव्हलप, तेवढीच मोठी सिटी आहे. फक्त एवढ्या न्यूयॉर्कमध्ये तुम्हाला खूप गर्दी बघायला मिळेल, खूप गर्दी. तिथं तसं इथं अजून दिसत नाही. तरी पाहिलं तर इथली पॉप्युलेशन ही चायनामधल्या या सिटीमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे. 30 मिलियन्स म्हणजे 3 करोडच्या आसपास इथं पॉप्युलेशन आहे. तरी पण तुम्हाला इथे गर्दी दिसणार नाही, कारण ही सिटी खूप मोठी आहे, त्यामुळे इकडे तिकडे झालेले असतील लोक. तर एवढी अशी गर्दी असं वाटत नाही या सिटीमध्ये. छान आहे असं वाटतंय. आणि चायनाच्या डेव्हलपमेंटच्या बाबत बोलायचं झालं, टेक्नॉलॉजीच्या बाबत बोलायचं झालं, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबत बोलायचं झालं, तर मी म्हणेल चायनामध्ये अशी प्रत्येकच सिटी आहे ॲक्च्युली पाहायला गेलं तर, की जी खूप डेव्हलप आहे, खूप जास्त डेव्हलप आहे. त्यामुळे ना असं चायनामध्ये आम्हाला आहे ना सगळीकडे डेव्हलपमेंट बघा मिळते. मग ते छोट्या टाऊन असू द्या, विलेज असू द्या, सिटी असू द्या का मेट्रो सिटी असू द्या, सगळीकडेच खूप जास्त डेव्हलपमेंट इथं बघायला मिळते. आणि क्लीनलीनेस बापरे, बघा एवढी मोठी सिटी आहे, कुठे तुम्हाला थोडा देखील काडी कचरा दिसणार नाही. तर एवढं मेंटेन केलं जातं इथं. गाड्या जात आहे ना. हे बघा काय असं डेकोरेटिव्ह आयटम्स प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी असतात. हे बघा काहीतरी पिंक कलर मध्ये मस्त केलेलं आहे. इथं एक स्पेशल कॅक्टसच्या ट्रीजची पण प्लेस आहे, जिथं फक्त तुम्हाला कॅक्टसचे उंच उंच आणि मोठे मोठे झाडं बघायला मिळतील. तिथं पण जाऊ आपण. तर या सिटीमध्ये तुम्ही 2 कंट्रींचा आनंद घ्याल. एक चायनामधली चॉंगचिंग सिटी आणि एक न्यूयॉर्क. दोघांना तुम्हाला येथं बघायला मिळतील असं म्हणायला हरकत नाही. बघा डेकोरेटिव्ह आयटम्स किती केलेले असतात. रस्ता कशा प्रकारे सुशोभित करता येईल याचं पूर्णपणे काळजी घेतलेली असते इथं. त्यामुळे ना खूप सुंदर अशी ही सगळीच चायनामधल्या सगळ्याच सिटी दिसून येतात. हे बघा सगळा कॉम्प्लेक्स एरिया आहे, बिल्डिंग एरिया आहे, रेसिडेन्शियल म्हणा किंवा कमर्शियल आहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. तरी कुठंच तुम्हाला कचरा दिसतो एवढा पूर्ण इथं बिलकुल म्हणजे बिलकुल पण कचरा दिसत नाही. एक कागदसुद्धा पडलेला दिसत नाही, एवढी क्लीन. हे काहीतरी पिंक पिंक कलरचं आहे सगळं. तिकडे पण होतं, आता इथे पण बघा लिफ्ट पण पिंक आहे त्यांची, एलिव्हेटर्स. इंडियन दिल्ली दरबार आलो आपण इंडियन फूड खायला. इंडियन दिल्ली दरबार, ओ माय गॉड छान आहे, बेस्ट दिसतं एकदम. हिंदीमध्ये बोलताय मस्त, किती भारी वाटतंय. वाव छान आहे. हिंदीत बोलतोय तो.
इंडियन माणूस आहे ना, मग ते सांगते ना हिंदीत बोलतोय म्हटलं, सांगते मी. नाही तर इंग्लिशात बोलतात तरी पण. मस्त आहे हॉटेल ना, छान आहे इन्फ्रास्ट्रक्चर. पता है वो चाइना का बहुत अच्छा है लेकिन रेस्टोरेंट. हम नहीं, महाराष्ट्र, पुणे. पुणे से. आप हिमाचल से हो? कब से ये रेस्टोरेंट? 8 months. ओके, म्हणजे नवीनच आहे अजून. तर हा आहे मॅग्नेट ट्रॅक आणि त्यावरून बघा हा खालचा व्ह्यू. खालून जाणारे 2, 3 वे, 4 वे, 5 वे. खूप वळणावळणाचा आणि खूपच वेगवेगळ्या तऱ्हेने जाणार आहे रोड तुम्हाला इथं दिसतील या सिटीमध्ये. 4-4, 5-5 लेनचे, जास्त पण कमी नाही. तर चायनाच्या चॉंगचिंग सिटीची ही मॅजिकल गोष्ट जर तुम्हाला आवडली असल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, एक तरी कमेंट करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून आपल्याला या सिटीचा नाईट व्ह्यू देखील बघायचा आहे बरं का. खूपच सुंदर असा नाईट व्ह्यू इथे बघायला मिळतो. त्यामुळे येणारे पुढचा एकही व्हिडिओ मिस नका करू.